थंडी पडली की नक्की कोणती ऋतुचर्या फॉलो करावी असा प्रश्न अनेक पेशंट्सना पडत असतो. तर अशा काळात हेमंत ऋतुचर्या फॉलो करायची असते. या काळामध्ये विसर्ग काळाची सुरुवात झालेली असते, तसंच दक्षिणायन सुद्धा सुरू झालेलं असतं. या काळामध्ये जे महिने येतात ते म्हणजे मार्गशीर्ष आणि पौष. मॉडर्न महिन्यामधले मिड नोव्हेंबर, डिसेंबर अँड मिड जानेवारी हा काळ असतो तो हेमंत ऋतुचर्येचा असतो. या काळामध्ये थंड वातावरण असतं, गार वारे वाहत असतात, त्यामुळे आपल्या शरीरातला जो जठराग्नी आहे तो प्रदीप्त झालेला असतो आणि तेव्हा तो कुठलाही गुरु पदार्थ सुद्धा त्याचं पचन करू शकतो. म्हणून या काळामध्ये तुम्ही आहार कोणता सेवन करायचा आहे, तर तुम्ही ऊस आणि ऊसाचा रस याचं सेवन करू शकता. गरम पाण्याचं सेवन करायचं आहे, त्याप्रमाणे नवीन तांदुळाचं सुद्धा सेवन करायचं आहे. तसंच दूध आणि दुधाचे पदार्थ याचं सेवन सुद्धा तुम्ही या काळात करू शकता. तसंच या काळात विहार कसा असणं गरजेचं आहे, तर ह्या काळामधला जो विहार आहे तो सकाळी उठल्यावर तुम्ही अभ्यंग करणं, उद्वर्तन करणं आणि त्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करणं हे गरजेचं असतं. आणि आता ह्या काळामध्ये अग्नी इतका प्रज्वलित आहे आणि तुम्ही योग्य मात्रेत आहाराचं सेवन केलंच नाही तर तुमच्या शरीरातला जो जठराग्नी आहे तो शरीररूपी जो धातू आहे, रसधातू आहे, त्याचं शोषण करायला लागतो आणि त्यामुळे आपली त्वचा ड्राय पडायला लागलेली असते. म्हणून अभ्यंग न चुकता हेमंत ऋतूत करणं गरजेचं आहे.